शेळगाव तालुका बार्शी येथे पांडुरंग बाबू गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। बार्शी तालुक्यातील शेळगाव येथील सांप्रदायिक क्षेत्रातील पांडुरंग बाबू गायकवाड यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गायकवाड परिवाराकडून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शेळगाव येथील सांप्रदायिक क्षेत्रातील आधारवड म्हणून ओळख असलेले पांडुरंग नाना गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भजन संध्या आणि प्रसादाच्या वाटपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यांचे सुपुत्र भरत गायकवाड, महादेव गायकवाड, शारदा कादे, राधाबाई कादे आदींसह नातवांनी पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत त्यांना आदरांजली वाहिली। ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। गायकवाड परिवारातील एक आधारवड असणाऱ्या पांडुरंग नाना गायकवाड यांचा आदर्श आजही प्रेरणादायी ठरणार आहे, असं यावेळी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी बोलताना सांगितलं। शेळगाव तालुका बार्शी येथील संप्रदायातला एक आधारवड म्हणून ज्यांच्याकडे अतिशय आस्थेनं पाहिलं जायचं असे पांडुरंग बाबू गायकवाड अर्थात चौगुले यांचा स्मृतिदिन आज आहे। त्यानिमित्त ग्रामस्थ गावकरी यांना भोजनाचाही कार्यक्रम दिला जातो। भजन संध्या असते। एक संप्रदायातला एक खूप मानाचा वारकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं। त्यांच्या पुण्यतिथीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज संपूर्ण शेळगावकर त्यांना अतिशय आदरानं नतमस्तक होत असताना आम्ही पाहिलेले आहेत। आम्ही देखील खास करून सगळे नातवंड असतील, भावकीतली मंडळी असेल, हे सगळेजण आम्ही त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत। खरोखर त्यांच्या आजपर्यंतच्या सगळ्या विचारसरणी असतील, संप्रदायाच्या प्रती असणारी निष्ठा असेल। संत तुकोबाराय म्हणायचे, जोडूनी धन उत्तम व्यवहारे। खरोखर कुठलंही धन जोडत असताना, विचार जोडत असताना तर तो तुमचा व्यवहार हा उत्तम असला पाहिजे। अशा आचरणानं ही वागणारी माणसं होती। राहणी साधी आणि उच्च विचारसरणी अशा स्वरूपाची धारणा नानांची असायची, पांडुरंग नानांची। त्यांच्या स्मृतीस आज आम्ही सगळे गायकवाड परिवारातील कुटुंबीय आम्ही नतमस्तक होतो, त्यांच्या विचाराला नमन करतो आणि मी थांबतो। जय